सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूयात सविस्तर घडामोडी। कल्याण पश्चिमेमधील काँग्रेसचे उमेदवार सचिन पोटे यांनी लोकलमधून प्रवास करीत रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला। लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी व त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सचिन पोटे यांनी मंगळवारी कल्याण ते टिटवाळा दरम्यान लोकल प्रवास केला। कल्याण कसारा लोकलच्या फेऱ्या वाढवू व कल्याण वाशी लोकल तसेच कल्याण माळशेज मार्ग नगर रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे प्रवाशांच्या इतर समस्याही सोडवण्याचे आश्वासन सचिन पोटे यांनी दिले। प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रमेश घनगाव यांनी पोटे यांना पाठिंबा दर्शविला। माझा गर्व कल्याण पूर्व अशी थीम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश शिंदे यांनी आपला विकासनामा प्रसिद्ध केलाय। कल्याण पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश शिंदे यांच्या विकास जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी खासदार आनंद परांजपे व आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या 5 वर्षात कोणत्याही प्रकारचे कामे सत्ताधारी पक्षाने केली नाहीत अशी टीका आनंद परांजपे यांनी केली। शिवसेनेने लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार आयात केलेले आहेत। हे बाहेरून आयात केलेले उमेदवार कल्याणचा विकास करू शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक उमेदवार निलेश शिंदेच करू शकतात असे परांजपे यांनी सांगितले। गेल्या 5 वर्षांमध्ये जी काय विकास कामं कल्याण पूर्वच्या जनतेला अपेक्षित होती, जी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाहीत अशा प्रकारचं चित्र आज कल्याण पूर्वमध्ये। त्यामुळे एका बाजूला असलेले अपक्ष आमदार, एका बाजूला शिवसेनेने ठाण्याहून आयात केलेला उमेदवार, म्हणजे लोकसभेला ठाण्याहून उमेदवार येऊ शकतो एखाद्या पक्षाचा हे समजतं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्या तरी भागात उमेदवार आयात करायला लागतो आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांपेक्षा राष्ट्रवादीने दिलेला आमचा उमेदवार निलेश शिवाजी शिंदे हा नक्कीच त्याच्या कामाने, त्याच्या संकल्पनेमध्ये जे उद्याचं कल्याण आहे, या दोन्ही उमेदवारांपेक्षा कल्याण पूर्वचा विकास अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल। कल्याण पूर्वचा विकासाचा वादा हे एकमेव आमचे ध्येय आहे। पाणी देणे, वीज देणे हे महानगरपालिकेचे कामच आहे, पण या व्यतिरिक्तही आम्ही सोयी सुविधा देऊ असे आप्पा शिंदे यांनी सांगितले। वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा हे आम्ही घेऊन पुढे आलो आणि कल्याण पूर्वमध्ये गरीब लोकांना मदत करणारं हे कुटुंब म्हणून सर्व जनता आमची ओळख ठेवते। आलेल्या कुठल्याही गरीब माणसाला तो औषधाविना, शस्त्रक्रियाविना, शिक्षणाविना किंवा कुठलंही काम त्याचं असेल तर मला नाही वाटत तो कोणी आमच्याकडनं माघारी केला असेल। गरिबांची सेवा ही आम्ही उच्च सेवा मानली। मी नेहमीच म्हणतो की माणसामध्ये देव आहे आणि मी माणसाची पूजा केली आणि त्याची सदैव पुण्याई ठेवली। मी कुठल्याही देवळामध्ये जात नाही असं नाही, देवावर विश्वास आहे, पण तरी मला वाटतं की माणूस हाच खरा देव आहे आणि त्याची आपण जर सेवा केली तर खऱ्या अर्थाने येऊ शकतो। पण कल्याण पूर्वमध्ये कुठलाही विकास झाला नाही। त्यामुळे तुम्ही बघाल की यावेळेला आम्ही एकच लक्ष्य, एकच इरादा, कल्याण पूर्वाच्या विकासाचा वादा हे आमचं एकमेव ध्येय वचननामा आमचा आहे। कल्याणमधील जेवढ्या समस्या आहेत त्या सर्व आम्ही सोडवू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश शिंदे यांनी सांगितले। या वचननाम्यामध्ये आमच्या जे कल्याण पूर्वमध्ये आम्हाला प्रश्न अडीअडचणी आहेत ते आम्ही तिथं मांडलेले होते। मला वाटतं जेवढे माझ्या डोक्यात आले किंवा आमच्या सगळ्यांच्या मनात आहेत आणि जे करण्याचं माझा मानस आहे ते सगळे मांडलेले आहेत। हे बातमीपत्र इथेच संपले। नमस्कार।